नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर प्रत्येकालाच वाटतं की आपला यूट्यूब चॅनल लवकरात लवकर ग्रो झाला पाहिजे. लवकरात लवकर ग्रो झाला पाहिजे म्हणजेच काय, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम लवकरात लवकर कंप्लीट होऊन आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करावा. मग यासाठी आपण काय करतो, आपण व्हिडिओ बनवला आहे हे नवीन आपल्या नातेवाईकांमध्ये सांगतो, मित्रमंडळींमध्ये सांगतो. मग त्यामुळे काय वाटतं आपल्याला की आपले सबस्क्रायबर वाढतील, आपला वॉच टाईम लवकरात लवकर वाढेल. पण आपण सगळ्यात जर पहिली महत्त्वाची चूक करतो तर ही चूक हीच असते. आता तुम्हाला ॲक्सेप्ट असो किंवा नसो, जनरली काय असतं, जेव्हा तुम्ही नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना सांगता त्यावेळेस त्यांना तर असंच वाटतं की काय यूट्यूब चॅनल चालू करून बसलेला आहे हा. तर म्हणजे ते तुम्हाला डायरेक्टली बोलत नाही, पण काय होते ते तुमच्या फक्त फॉर्मॅलिटीसाठी काय करता, 1000 म्हणजे व्हिडिओ ओपन करता, काहीतरी 2-3 सेकंद लावता आणि लगेच बॅक जातात. म्हणजे त्यांना काय वाटतं, म्हणजे आपल्याला वाटतं की हां आपले मित्रमंडळी बघत आहे, नातेवाईक बघत आहे, पण ॲक्च्युली तसं होत नाही. ते काय करता, चॅनल सबस्क्राईब करता, पण सबस्क्राईब वाढून तुमचे मित्रमंडळींचे वाढणार किती आहे, लई 100 वाढणार आहे. 100च्या वरती तर कोणीही जाणार नाही, मला माहिती आहे. ठीक आहे, पण 100 सबस्क्रायबरने काहीही होत नाही आहे. पण उलट काय होतं आहे याचा म्हणजे बॅक इफेक्ट काय होतो आहे, तर तुमचे नातेवाईक तुमचा व्हिडिओ ओपन करताय पण ते बघत नाही आहे पूर्ण. हा जर बघितला पूर्ण तर ठीक होतं, पण ते बघत नाही. मी तुम्हाला सांगते ना, म्हणजे 101% सत्य हे आहे तर तुमचे नातेवाईक तुमचा व्हिडिओ बघत नाही, ते फक्त बघून स्किप करून देतात. त्यामुळे काय होते, तुमचा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघितला असेल, तुम्ही जर YT स्टुडिओमध्ये गेले तर क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट असतो. त्या क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट जितका जास्तीत जास्त असतो तितका आपला व्हिडिओ व्हायरल होणार किंवा यूट्यूब पुढे लोकांना सजेस्ट करणार, फीड करणार. पण काय होते, जेव्हा तुमचा एखादा नातेवाईक आहे, एखादा रिलेटिव्स आहे, तो व्हिडिओ बघून लगेच स्किप करतो. त्यामुळे काय, म्हणजे कंटेंट चांगला असो किंवा नसो त्यांना बघायचाच नसतो. तर ते काय होते, ते फक्त तुमच्या फॉर्मॅलिटीसाठी ओपन करता. पण त्यामुळे काय होते, तुमचं जी क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट आहे ते यूट्यूब थ्रू काय होते, कमी होते. कमी का बरं होते, यूट्यूबला काय वाटते, व्हिडिओ व्ह्यूज केले जात आहे, व्हिडिओज व्ह्यूज येत आहेत, पण व्हिडिओवरती वॉच टाईम येत नाही किंवा म्हणजे नाही का, जे युजर्स आहे ते एंगेज होत नाही, व्हिडिओ बघत नाही आहे. म्हणजे यूट्यूबच्या याच्यात काय येतं, अल्गोरिदममध्ये फिक्स काय होते, तुमचा कंटेंट हा ॲट्रॅक्टिव्ह नाही आहे किंवा काहीतरी क्रिएटिव्ह नाही आहे. त्यामुळे काय होते, तुमच्या व्हिडिओचे काय होत आहे, डाऊन होत आहे. त्यामुळे डाऊन झाल्यामुळे काय होते, तुमचा चॅनल पण कुठेतरी ग्रोथ होण्याची थांबून जातो. तुमचे व्हिडिओ लोकांकडे म्हणजे पुढचा दुसरा व्हिडिओ चांगला जरी असला तरी तो लोकांपर्यंत सजेस्ट केला जात नाही. तर जनरली काय असतं, आता भरपूर लोक सांगतात, तुम्ही यूट्यूब चॅनल बघितला असेल तर तुम्हाला जर व्हिडिओ व्हायरल करायचा आहे, शॉर्ट व्हायरल करायचा आहे, तर तुम्ही काय करा, व्हिडिओचं SEO करा, म्हणजे त्याला टॅग लावा, तुम्ही त्याला म्हणजे टायटल चांगलं लावा. नक्कीच ह्या गोष्टी नक्कीच मॅटर करतात. पण ठीक आहे, थंबनेल मॅटर करतो का, थंबनेल अट्रॅक्टिव्ह असलं तर तुमचे व्ह्यूज वाढतात. पण व्ह्यूज वाढल्यानंतर पण जेव्हा तुमचे म्हणजे आता ठीक आहे 5-10 व्ह्यूज तुमचे थंबनेलवरती येतील, पण नंतरचे व्ह्यूज तुमचे कसे वाढणार आहे, तर जेव्हा तुमचा कंटेंट चांगला असतो तेव्हा तिथे काय होतं, तुमचा युजर म्हणजे काय होतं, व्हिडिओ पूर्ण बघतोय, जेव्हा यूट्यूबकडे ते बघते अल्गोरिदममध्ये फिक्स होते का तुमचा वॉच टाईम वाढतोय किंवा तुमचा व्हिडिओ लोक पूर्ण बघताय, तर यूट्यूब आहे ना पहिल्यांदा 5 लोकांना सजेस्ट करेल, नंतर तो 100 लोकांना करेल, नंतर 1000 लोकांना करेल. असं पद्धतीने तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो. जेणे की नाही की तुम्ही खूप चांगला टॅग लावला आहे किंवा खूप चांगला टायटल लावलं आहे मगच तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार. तर ठीक आहे, पहिलं म्हणजे सुरुवातीला मॅटर करतं थंबनेल, पण पूर्णपणे थंबनेल मॅटर करत नाही. तर काय होते, ही जे नातेवाईक आहे त्यांना तुम्ही जी लिंक पाठवताय, म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे शेअर करताय, तुम्ही स्टेटसला शेअर केली, तिथे काय होते, तुमच्या व्हिडिओवरती क्लिक केलं जातं. क्लिक केल्यानंतर त्यांना कळून जातं हा व्हिडिओ म्हणजे तुमचाच आहे. त्याच्यामुळे काय होते, ते परत काय करतात, बॅक येऊन जातात. तर ही चूक पहिले तुम्ही म्हणजे जे करत असाल ती टाळा. म्हणजे मी तर शक्यतो सांगेल का, मी जो यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे, म्हणजे मला माहीत आहे का सपोर्ट करणारे लोक किती असणार आहे आणि किती नाही असणार आहे. म्हणजे ठीक आहे, माझे नातेवाईक म्हणजे मला समोर तर म्हणजे छान छान करते, पण मागे नाव वगैरे ते ठेवण्याची गोष्ट तर वेगळी आहे, पण सबस्क्रायबर करणार नाही, वॉच टाईम पण वाढवणार नाही, मग काय फायदा त्यांना सांगून, बरोबर आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट, तुम्ही काय करताय, 1000 सबस्क्रायबरच्या नादामध्ये म्हणजे भरपूर जण काय बोलत आहे का लॉंग व्हिडिओ टाकले पाहिजे, लॉंग व्हिडिओने वॉच टाईम वाढतो, लॉंग व्हिडिओने तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल, शॉर्टवर कॉन्सन्ट्रेट करू नका, शॉर्टने तुम्हाला पैसे भेटणार नाही. म्हणजे असे तुम्ही व्हिडिओज बघता आणि तुम्ही काय करता, लॉंग व्हिडिओवर फोकस करतात. पण जेव्हाही सुरुवातीला तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू कराल तर माझं पर्सनली मत तुम्हाला हेच असेल का तुम्ही लॉंग व्हिडिओ कॉन्सन्ट्रेट करू नका. का लॉंग व्हिडिओ कॉन्सन्ट्रेट करू नका, सुरुवातीला तुम्हाला काय महत्त्वाचे, सबस्क्रायबर महत्त्वाचे. तुमच्याकडे सबस्क्रायबर जमा झाले तर ॲटोमॅटिकली तुम्ही नंतर लॉंग व्हिडिओ टाकले तर तुमचे लॉंग व्हिडिओला वॉच टाईम येणार आहे, तुमचे व्ह्यूज वाढणार आहे. पण सुरुवातीला जर तुमचे सबस्क्रायबरच नाही आहे, तुम्ही कितीही लॉंग व्हिडिओ टाकले त्याचा काही उपयोग नाही. का नाही आहे, तर लॉंग व्हिडिओ हे
म्हणजे त्यांना व्हायरल व्हायला टाईम लागतो, ते लोकांपर्यंत जायला टाईम लागतो. तसं शॉर्ट हे लवकर व्हायरल होतात, लवकर लोकांपर्यंत पोचतात. तर ॲज कम्पेअर तुम्ही काय करा, लॉंग व्हिडिओ टाकण्याऐवजी शॉर्ट टाका. आता शॉर्टचा फायदा काय होईल, जर तुम्ही शॉर्ट टाकला, एखादा शॉर्ट जर चांगला आहे, जर तो यूट्यूबकडून सपोज व्हायरल केला गेला, तर कधी कधी काय होते, त्या शॉर्टला तुम्हाला मिलियनमध्ये पण व्ह्यूज येऊन देतात. मिलियनमध्ये व्ह्यूज आल्यानंतर तुम्हाला 4 ते 5 हजार सबस्क्रायबर ॲटोमॅटिकली एका रीलमधून भेटून जातात, एका शॉर्टमधून भेटून जातात. तर म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल का सुरुवातीला जर तुम्हाला चॅनल ग्रोथ करायचा आहे तर सबस्क्रायबरवरती लक्ष द्या. जेवढे सबस्क्रायबर वाढणार, मग सबस्क्रायबर कसे वाढणार आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त शॉर्ट टाका. शॉर्ट टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काय मिळणार आहे, सबस्क्रायबर मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला सबस्क्रायबरचा क्रायटेरिया तुमचा पूर्ण होईल, त्यावेळेस तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. मग तुम्हाला वॉच टाईम गरजेचा असणार आहे. आणि जर तुमचे सबस्क्रायबर ॲटोमॅटिकली वाढले, तर 4-5 लोकांनी जरी तुमचा व्हिडिओ कंटिन्यू ते बघत चालले, तरी तुमचा वॉच टाईम हा ॲटोमॅटिकली काय होणार आहे, वाढत चालणार आहे.